केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज. काही ठळक बातमी. राजकीय उपेक्षा. देशात मातंग समाजाची संख्या मोठी असूनही राज्यसभा प्रतिनिधित्वापासून समाज वंचित आहे. देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात मातंग समाजाचे योगदान ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. लोकसंख्येच्या बाबतीतही हा समाज देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या संख्येने विखुरलेला आहे. मात्र दुर्दैवाची बाब अशी की स्वातंत्र्यापासून आजपर्यंत एकाही मोठ्या राजकीय पक्षाने मातंग समाजातील नेत्याला राज्यसभेवर पाठवण्याची तत्परता दाखवलेली नाही. राजकीय पक्षांच्या या उदासीनतेमुळे मातंग समाजात सध्या तीव्र संतापाची लाट आली असून आम्ही फक्त मतदान करायचे का, असा संतप्त सवाल समाज बांधवाकडून विचारला जात आहे. नेत्यामधील विसंवादाचा पक्षांना फायदा. मातंग समाज आज विविध राजकीय पक्षांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक पक्षात समाजाचे नेतृत्व करणारे नेते असले तरी समाजाच्या मुख्य प्रश्नावर आणि हक्काच्या प्रतिनिधित्वावर या नेत्यामध्ये एकमत नसल्याचे दिसून येत आहे. नेत्यामधील याच फुटीचा आणि विसंवादाचा फायदा संपूर्ण राजकीय पक्ष उचलत आहेत. जेव्हा राज्यसभेच्या किंवा विधान परिषदेच्या जागा वाटपाची वेळ येते तेव्हा मातंग समाजाच्या नावाचा विचार हा जाणीवपूर्वक टाळला जातो, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. केवळ वोट बँक म्हणून वापर. अनेक मतदारसंघामध्ये मातंग समाजाची मते निर्णायक ठरतात. निवडणुकीच्या काळात सर्वच राजकीय पक्ष समाजाच्या दारात जाऊन आश्वासनाची खैरात करतात. मात्र सत्ता मिळाल्यावर किंवा वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व देण्याची जेव्हा वेळ येते ते आल्यावर या समाजाला विसरले जाते. फक्त मत देणे आणि सतरंजा उचलणे एवढ्या पुरताच आमचा वापर केला जात आहे का, अशी भावना समाज बांधवांमध्ये घर करून आहे. वरिष्ठ सभागृहाची दारे कधी उघडणार? आजपर्यंतच्या संसदीय इतिहासात राज्यसभेवर मातंग समाजाचा प्रतिनिधी न जाणे ही लोकशाहीतील प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने चिंतेची बाब मानली जात आहे. अनुसूचित जातीमधील इतर पोटजातींना वेळोवेळी संधी मिळत असली तरी मातंग समाजाच्या वाट्याला मात्र नेहमीच उपेक्षा आलेली आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा वारसा सांगणारा हा समाज आता आपल्या हक्काच्या प्रतिनिधित्वासाठी आक्रमक होताना दिसत आहे. आगामी काळात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये तरी एखादा पक्ष मातंग समाजाला संधी देऊन हा ऐतिहासिक अन्याय दूर करेल का, की समाज पुन्हा एकदा केवळ वोट बँक म्हणूनच मर्यादित राहील, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल. संपादक आनंद भालेराव, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड. परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा.